हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. व्हिडिओची सुरुवात अशा पद्धतीने केलेली आहे. तर आय होप तुम्हाला ही सुरुवात जी आहे ती आवडली असेल. सकाळ-सकाळी आम्ही निघालो आहोत फिरायला. म्हणजे आई-पप्पांना जे आहे ते रायगड फिरायला जायचं आहे. त्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण ते दोघे सोबत कधी माझ्याकडे आलेच नाहीत. मागे-पुढे येत होते आणि यावेळेस जे आहे ते सोबत आलेले आहेत. मग म्हटलं की चला त्यांना जे आहे ते रायगड फिरवून आणूया. आणि बघा लांबूनच तुम्हाला जे आहे ते रायगड दिसत असेल. म्हणजे रायगडचं जे टकमक टोक आहे ते तुम्हाला दिसत असेल. तर चला म्हटलं आई-पप्पांना जे आहे ते इथूनच सांगायला सुरुवात करूया. तसं तर त्यांना काहीच माहीत नाही आहे. म्हणजे पहिल्यांदाच जे आहे ते या किल्ल्यावरती ते जाणार आहेत. याच्या आधी त्यांनी कुठलाच किल्ला जे आहे ते बघितलेला नाही आहे. मग म्हटलं की चला इथूनच जे आहे ते आपण त्यांना काही काही गोष्टी सांगायला सुरुवात करूया, जेवढ्या आपल्याला माहिती आहेत तेवढ्या. पहिल्यांदा जे आहे ते आम्ही रायगडला पोहोचलो. त्यानंतर थोडासा नाश्ता केला, कारण का घरातून निघताना काहीच खाल्लं नव्हतं. फक्त चहा घेतला होता. म्हटलं की तिथे जाऊन जे आहे ते नाश्ता करता येतील. आधी सगळ्यांचं जे आहे ते तिकीट काढलं आणि मला माहीत नव्हतं की आशूचं पण जे आहे ते तिकीट काढावं लागतं, कारण का आज आशूचे बाबा जे आहेत ते आमच्यासोबत नव्हते. मी जे आहे ते आई-पप्पांना घेऊन आले होते इकडे, त्यामुळे मला ही प्रोसेस माहीत नव्हती की आशूचं पण जे आहे ते तिकीट काढावं लागतं. त्यामुळे मला डबल जे आहे ते लाईनला लागावं लागलं. आणि गर्दी एवढी जास्त नव्हती, पण थोडीफार जी आहे ते गर्दी होती. म्हणजे शाळेचे ज्या शैक्षणिक सहल आहेत ना, त्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे गर्दी आहे, पण तरी एवढी गर्दी नाही आहे. आमचा जो आहे तो नंबर लगेचच 20 मिनिटांनी आला. तेवढ्या वेळात जो आहे तो आमचा नाश्ता, चहा-पाणी सगळं झालेलं आहे. आणि आई-पप्पांना ना आज गावी जायचं होतं, काही कामं होती म्हणून. पण त्यांना ना रायगड बघायचा होता म्हणून मी थांबवून घेतलं. म्हटलं की चला दोघे सोबत आलेले आहेत, तर आज रायगड बघूनच येऊयात. कारण असं होतं ना की या गोष्टी आहेत ना परत-परत बघायला मिळत नाहीत आणि सारखं-सारखं येणं आहे ते त्यांचं होत नाही. म्हणून मग मी जबरदस्तीने त्यांना जे आहे ते थांबवून घेतलं आणि म्हटलं की रायगड बघून येऊयात. आणि आशूच्या बाबांचं ऑफिस होतं, त्यामुळे त्यांना काही सुट्टी मिळाली नाही. मग म्हटलं की चला मी जे आहे ते त्यांना घेऊन जाते. तसं तर मी बऱ्याच वेळा जो आहे तो हा किल्ला बघितलेला आहे. म्हणजे आता ही जी आहे ती माझी 6वी वेळ आहे रायगडला यायची, आणि आशूची जी आहे ती 3री वेळ आहे. याच्या आधी आम्ही जेव्हा आत्ता दिवाळीच्या आधी आलो होतो ना, तेव्हा हे म्युझियम होतं ना ते बंद होतं. डिरेक्टली जे आहे ते रोपवेकडे जायला एंट्री केली होती त्यांनी. पण आहे ना आत्ता शैक्षणिक सहलीमुळे ना त्यांनी हे म्युझियम परत ओपन केलेले. म्हणजे याच्यातून आहे ना बरीचशी माहिती जी आहे ना आपल्याला कळते. म्हणजे ना जोपर्यंत आपला रोपवेला नंबर येतो ना तोपर्यंत ह्या म्युझियममधून चालत जायचं. हे खरंच खूप छान वाटतं. म्हणजे बघायला तर एवढं छान वाटतं ना. जुन्या काळातले जे लेख आहेत ना ते इथे असे दाखवलेले आहेत. त्यांनी बरीचशी माहिती जी आहे ती इथे लिहून ठेवलेली आहे. फोटोज आहेत महाराजांचे, त्यांनी गाजवलेले पराक्रम आहेत. तलवारी आहेत, विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी ज्या आहेत इथे त्यांनी लावलेल्या आहेत. आणि अशी बरीचशी जी आहे ती माहिती इथे त्यांनी लिहून ठेवलेली आहेत. फोटोज आहेत. त्यामुळे ना जाता त्यांना एक आपली रिव्हिजन होऊन जाते आणि ना एक्स्ट्राची जी माहिती आहे ना ती आपल्याला मिळते की महाराजांनी काय काय कामं केली आहेत, काय काय नाही ते. आणि बरीचशी अशी खूप सारी माहिती जी आहे ती या म्युझियममधून आपल्याला मिळते. आणि जे शैक्षणिक सहली येतात ना त्यांच्यासाठी तर हे खूप जास्त महत्त्वाचं आणि फायद्याचं आहे. कारण का त्यांना ना काही काही गोष्टी अशा असतात की सिलेबसमध्ये नसतात. इथून ज्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना कळतात. त्यासाठी पण हे एक म्युझियम जे आहे ते त्यांनी आता ओपन केलेलं आहे. चला आता आहे ना आमचा नंबर आलेला आहे रोपवेला. आम्ही जे आहे ते आता वाट बघतोय रोपवेची. तोपर्यंत आशूला पण आहे ते इथे एका जागी बसून ठेवलेले, पण आहे ना आत्ता तो बसलेला दिसतोय. पण किती वेळ बसेल हे काही सांगू शकत नाही, कारण का त्याला ना एका जागी बसणं खूप जास्त बोर होतं. त्याला ना आम्ही सांगितलेलं आहे की इथे ना ट्रेन येणार आहे, ट्रेनच्यामध्ये अजिबात जायचं नाही. तर त्याच्यामुळे ना तो एका जागी बसलेला आहे. पण आहे ना किती वेळ बसतोय ना हा खूप मोठा प्रश्न आहे. लगेचच जे आहे ते चुळबुळ करायला तो चालू करतो आणि इकडे पळ तिकडे पळ असं करायला चालू करतो. आणि बघा आम्हाला ना ज्या रोपवेमध्ये बसायचं आहे तो रोपवे पण आलेला आहे. आणि आम्ही ना गेल्या वर्षी आणि याच टायमिंगला जे आहे ते मम्मी पप्पांना घेऊन रायगडला आलो होतो. तेव्हा ना माझी पहिली वेळ होती या रोपवेमध्ये बसायची. तेव्हा खूप जास्त जी आहे ती भीती वाटत होती. पण आता ना बऱ्याच वेळा येऊन गेल्यामुळे ना ती भीती ना नाहीशी झालेली. पण आई आणि पप्पा जे आहेत ना पहिल्यांदा बसलेत आणि आईला ना एवढी जास्त भीती वाटत होती ना, तिचं बघा आतल्या आतच मनातल्या मनातच जे आहे ते नामस्मरण चालू आहे. म्हणजे देवाचं नाव घेणं चालू आहे. साहजिकच आहे, कारण का ती जी आहे ते पहिल्यांदा बसलेली आणि भीती वाटणं हे म्हणतात ना की स्वाभाविक आहे. आपण पण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना पहिल्यांदा तेव्हा भीती वाटतेच. तसंच आईचं पण होतं. म्हणजे ती कधी आधी अशा उंच ठिकाणी गेलेली पण नाही आणि बसलेली पण नाही आहे. त्याच्यामुळे ना मनात ते ना प्रत्येक वेगवेगळे असे विचार घोळत असतात. आणि तसंच तिचं काहीसं झालेलं आहे. म्हणजे ना ती ना बऱ्याच वेळा मला म्हटली होती आपण व्यवस्थित जाऊ ना, नीट जाऊ ना, पडणार नाही ना, असं तसं. म्हटलं की नाही असं काही होत नाही. त्याच्यामुळे ना तिचं ना मनातल्या मनातच जे आहे ते नामस्मरण चालू होतं. म्हणजे की चला असू द्यात, तिला बरं वाटते ना हे केल्यानंतर. तर मी काही त्याला डिस्टर्ब केलं नाही. आणि बघा बाहेरचा व्ह्यू एवढा छान दिसतो ना.
आणि एवढी गार हवा जी आहे ती वरती सुटलेली आहे, म्हणजे थंडी वाजत नाही आहे, पण खूप जास्त जी आहे ती गार हवा आहे. एवढं ऊन पडलेलं तरीही अजिबातच उन्हाचा चटका जो आहे ते जाणवत 4 मिनिटानंतर आम्ही गडावरती पोहोचलेलो आहे. त्यानंतर तिकीट वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आता आहे ना आम्ही आतमध्ये निघालेलो आहे. पप्पांना म्हटले की माझा जो आहे तो थोडासा व्हिडिओ शूट करा, कारण का आता शूट करायला कोणीच नाही आहे. मग म्हटलं की मी दिवसभर मोबाईल हातात धरणार आहे, तुमच्या सगळ्यांची जी आहे ते व्हिडिओ शूट करणार आहे, माझा तरी थोडासा व्हिडिओ घ्या. पण पप्पांना काही ते जमलेलं नाही आहे. मग म्हटलं की चला जेवढं फार पप्पांनी शूट केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचूया. आशूच्या बाबांनी आम्हाला सकाळी गाडी करून दिली होती आणि गाडीला आम्ही जी आहे ती परत माघारी पाठवलेली आहे, कारण काय ना आम्हाला ना बराचसा वेळ जो आहे तो बघायला लागणार आहे. तसं तर रायगड बघायला 2-2.5 तास सफिशियंट होतात असं म्हणतात. म्हणजे आम्ही पण जेव्हा येऊन गेलो होतो ना तेव्हा आमचं 2-2.5 तासात जे आहे ते बघून झालं होतं. पण आता हे दोघे पहिल्यांदाच आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ना प्रत्येक पॉईंट जो आहे तो बघायचा आहे, त्यामागचा इतिहास जो आहे तो जाणून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ना बराचसा जो आहे तो वेळ लागणार होता, त्याच्यामुळे आम्ही गाडीला जे आहे ते माघारी पाठवून दिलं. आणि आता जायचं कसं हे आम्हाला माहीत नाही आहे, पण आधी म्हटलं की जे आहे ते फिरून घेऊयात व्यवस्थित. आणि तुम्ही बघा माझे केस एवढे उडत आहेत ना, एवढी जास्त गार हवा जी आहे ती सुटलेली आहे ना, म्हणजे अक्षरशः खाली जेवढी थंडी वाजत नव्हती ना तेवढी इथे वरती थंडी वाजते. म्हणजे मी मागाशी म्हटलं की रोपवेमध्ये असताना म्हटलं की थंडी नाही आहे पण गार हवा आहे, पण ना आता खरंच एवढी गार हवा आहे ना की आता थंडी वाजायला लागलेली आहे. आणि ऊन एवढं असलं ना तरी अजिबातच म्हणजे असं उन्हाचा चटका जाणवत नाही आहे. म्हणजे आता असं वाटतं की कडक ऊन पाहिजे, जेणेकरून थंडी जास्त जी आहे ते वाजणार नाही. आणि जेव्हा पण आपण रोपवेने गडावरती येतो ना तेव्हा आपल्याला पहिल्यांदा जो आहे तो मेन दरवाजा लागतो आणि त्याच्यानंतर लगेचच जे आहेत ते राण्यांचे महाल लागतात. आणि तेच मी जे आहे ते आईला सांगत होती, जर आपण पायऱ्या चढून आलो तर आपल्याला जे आहे ते पूर्ण जे मधलं पटांगण असणं जिथे होळीचे कार्यक्रम असं व्हायचे ते लागतं. पण आहे ना मागच्या दरवाजाने आलं की मग हे लगेच जे आहे ते राण्यांचे महाल लागतात. आणि पप्पांचं बघा प्रत्येक जे आहे ते कॅमेरामध्ये कैद करायचं चालू आहे. त्यांना ना एवढी जास्त फोटोची आवड आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्टी जी आहे ते कॅमेऱ्यात टिपत असतात. आणि आशू बघा प्रत्येक गोष्ट जी आहे ते तो पण बघतोय, पण आहे ना तो जास्त करून इथे शाळेच्या सहली ज्या आल्यात ना त्यांनाच जे आहे ते बघत बसलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी मुलं आहेत ना त्यांनाच जे आहे ते हाका मारत बसले, दादा दिदी असं जे आहे ते करत बसलेलं आहे. आणि ना आम्ही 1 बाय 1 जे आहे ते आशूला घेतो. म्हणजे आधी जे आहे ते पप्पांनी घेतलं होतं, नंतर या पप्पांनी घेतलं, नंतर आईने घेतलं, त्यानंतर मी घेतलं. असंच म्हटलं की आळीपाळीनं जे आहे ते आशूला घेऊयात. आणि त्याला खाली सोडायचं पण काही नाही, पण सहलीच एवढ्या आहेत ना की एवढी जास्त गर्दी आहे गडावरती की त्याला जर मी खाली सोडलं तर तो ना अजिबातच जो आहे तो व्यवस्थित चालणार नाही, जो आहे तो मुलांमध्ये मिक्स होईल आणि ना खडे खेळत बसेल. आणि आईचं बघा आईला एवढं जास्त आश्चर्य वाटते ना, म्हणजे तिने ना हा पहिल्यांदाच किल्ला बघितला आणि एवढा मोठा बघितला ना, त्याच्यामुळे ना तिचा ना अजिबातच डोळ्यांवरती विश्वास बसत नाही आहे. म्हणजे याच्या आधी मी तिला म्हटलं होतं की रायगड जो आहे तो खूप मोठा आहे, ती फक्त ना ऐकून होते की रायगड मोठा आहे, पण एवढा मोठा आहे हे तिला ना पहिल्यांदाच कळालं. आणि ना तिच्यात ना खूप जास्त प्रश्न आहेत की म्हणजे कसा बांधला असेल, जे याच्यासाठी दगडं लागणार आहेत ते कसे वरती आणले असतील, बरेचसे जे आहे ते प्रश्न तिला पडलेले आहेत. पण जेवढ्या प्रश्नांची मला उत्तरं माहिती आहेत आणि जेवढी माहिती मला आहे तेवढं मी तिला सांगते. मी पण हा पहिल्यांदा किल्ला बघितला ना, म्हणजे आम्ही 9वीत होतो तेव्हा आमची सहल जी आहे ती इकडे आली होती रायगडावरती. तेव्हा मला पण असे बरेचसे जे आहे ते प्रश्न पडले होते. पण आहे ना जसं माझं आता येणं होते ना तसं बऱ्याचशा प्रश्नांची जे आहे ते आता उत्तरं मिळतात. आईचं पण असं झालेलं आहे, आता पहिल्यांदा आलेली आहे म्हणून तिला एवढे सारे प्रश्न पडले आहेत, पण जशी ती आता हळूहळू येईल ना तसं मला ना प्रत्येक गोष्टी जी आहे तिला सांगता येतील आणि तिच्या पण जे आहे ते प्रश्नांची उत्तर तिला मिळून जाते. आणि ना गडावरती यायची आशूची ना ही 3री वेळ आहे. म्हणजे ना गेल्या वर्षी आम्ही त्याला घेऊन आलो होतो पहिल्यांदा, तेव्हा तो 10 महिन्यांचा होता. आणि आत्ता दिवाळीच्या आधी पण आम्ही एकदा आलो होतो त्याला घेऊन. आणि आत्ताची ही आजी आजोबांसोबतची त्याची आणखीन एकदा 3री वेळ आहे. छान वाटतं, त्याला पण जे आहे ते आवड निर्माण होती आहे, त्याच्यासाठी जे आहे ते आम्ही रायगडावरती येत राहतो. आणि जेव्हा मी ना 9वीत असताना रायगडावरती आले होते ना तेव्हा ना महाराजांचं दर्शन आहे ना अगदी जवळून घेता येत होतं. त्याच्यानंतर जेव्हा मी कॉलेजला गेले ना तेव्हा आले होते ना, तेव्हा ना त्याच्यानंतर हे बॅरिगेट्स लावले. आणि त्याच्यानंतर पुन्हा लग्न झाल्यानंतर आले ना तेव्हा तर एवढ्या लांबून जे आहे ते दर्शन घ्यावं लागतं ना. ठीक आहे बदल होत आहेत, पण ना जे आहेत ना ते चांगल्यासाठीच बदल होत आहेत. हे बघून ना खूप छान वाटतंय. म्हणजे ना खरंच हे गड किल्ले जे आहेत ना ते ना संवर्धन त्यांचं केलं पाहिजे. बघा ना रायगडसारखा एवढा मोठा किल्ला, याच्या फक्त जे आहेत ते भिंतीच राहिलेले आहेत आणि भिंतींवरूनच आपण जे आहे ते अंदाज बांधतो की इथे इथे हे आहे, तिथे तिथं ते आहे. जर हा किल्ला ना व्यवस्थित केला, त्याची जर आहे ते पुनर्बांधणी केली तर बघायला केवढं छान वाटेल ना. मला ना नेहमी असं वाटतं की किल्ल्यांची ना ते ना पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपला एक नवा इतिहास जो आहे तो आपल्याला समजेल. आणि ना लहान मुलांना जर ना आत्तापासूनच याची आवड लागली ना
तर पुढे चालून आहेत ना ते पण इतिहासामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतील आणि त्यांना पण नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला मिळतील. आशू अजून खूप जास्त लहान आहे तरी मी त्याला जे आहे ते गडावरती घेऊन येते, कारण मला असं वाटतं की त्यांनी पण जे आहे ते नवीन गोष्टी शिकाव्यात, नवीन गोष्टी त्याला कळल्या गेल्या पाहिजेत. इतिहास जो आहे तो त्याला कळला गेला पाहिजे, म्हणून जे आहे ते मी त्याला पण आहे ना गडावरती घेऊन येते. कारण बालपणापासूनच हे जर संस्कार त्याला रुजवले ना तर त्याला मोठेपणी या सगळ्यांची आवड निर्माण होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. चला चालत चालत जे आहे ते आम्ही पुढच्या मैदानापर्यंत पोहोचलेलो, जिथे महाराजांच्या काळात होळीचा आणि रंगपंचमीचा कार्यक्रम व्हायचा. आणि जर तुम्ही पायऱ्यांवरून चढत आला ना तर तुम्ही डिरेक्टली जे आहे ते इथं पोचता. आणि आईचं बघा नमस्कार करणं चालू आहे आणि पप्पांचं मागून जे आहे ते फोटो काढणं चालू आहे. मलाही ना असं वाटतं की पप्पांना फिरण्यापेक्षा जे आहेत ना जास्त फोटोज काढत आहेत, पण ठीक आहे चला. त्यांचे ना ही बघायची एक म्हणतात ना की त्यांचीही बघायची एक पद्धत असू शकते. त्यांना ना घरी गेल्यानंतर जे आहे ते अशा व्यवस्थित पद्धतीने बघायचं असेल, त्याच्यामुळे ना ते फोटो काढत असतील. आणि ही बघा जुनी बाजारपेठ, म्हणजे त्या काळची जी आहे ती बाजारपेठ आहे. आईला ना मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सांगत होते. तसं पप्पांना थोडाफार इतिहास माहिती आहे, पण आईला तर अजिबातच काही माहीत नाही आहे, त्याच्यामुळे मी जे आहे तिला सांगत होते. मागचे सगळे पॉईंट कवर करून आता आम्ही निघालो मंदिराकडे. म्हणजे बाजारपेठपासून मंदिरापर्यंतचा जो टप्पा आहे ना तो खूप जास्त लांब आहे आणि ना चढ असल्यामुळे ना खूप जास्त दमायला होतं. आणि मध्ये आधी दुसरा काही पॉईंट पण नाही आहे बघायला, म्हणजे टकमक टोक तर आहे पण ते खूपच जास्त लांब आहे, त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे जाणार नाही आहे. पण बघू, आई पप्पांना जायचं असलं ते दोघे जाऊन येतील, पण मी तर काही जाणार नाही आहे आशूला घेऊन. आणि ना हा जो टप्पा आहे ना तो एवढा लांब आहे ना, आणि आशूला जे आहे ते मी आता खाली सोडलेले आहे. मुलांमध्ये म्हटलं की तू जरा मिक्स होईल आणि चालेल, पण ना त्याचं ना माती घे, दगड घे, असंच काहीतरी व्यसन चालू आहे. तसा तो चालतोय मुलांसोबत, पण ना बराच जो आहे तो वेळ पण लावतोय. मग म्हटलं की त्याला उचलून जे आहे ते घ्यावं. आणि बघा फायनली आहे ना चालत रमत गमत जे आहे ते आता आम्ही ना मंदिरापर्यंत आलेलो आहे. आतमध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये छान दर्शन घेतलं, त्यानंतर समाधीकडे आलो. आणि ना समाधीची इथे एवढी गर्दी होती ना, म्हणजे प्रत्येक जणाला जो आहे तो फोटो सेल्फी घ्यायचा होता. पण ना इथे ना बरेचसे जे आहेत ते पोलीस असे उभे होते, ते ना अजिबातच सेल्फी घेऊन देत नव्हते. मग मी काही सेल्फी वगैरे घेतला नाही, फक्त आई पप्पांचा जो आहे तो फोटो काढला. आणि ना एका जागी जे आहे ना आता मी निवांत बसणार आहे, कारण की ना खूप जास्त पाय दुखते आणि आशूला पण आता भूक लागलेली आहे. त्याला थोडंसं जे आहे ते मी स्नॅक्स घेऊन आलेली आहे. आता त्याला म्हटलं की इथे एका ठिकाणी बसते आणि चारते. तसं तर इथे खायची अजिबातच परमिशन नाही आहे, पण मी जे आहे ना ते पोलिसांची परमिशन घेतलेली आहे की लहान बाळ आहे आणि त्याला जे आहे ते थोडीशी भूक लागलेली आहे, तर त्यांनी जे आहे ते परमिशन दिलेली आहे, त्याच्यामुळे असं ते काही ओरडणार नाही आहेत. आता मी एका जागी बसते आणि आशूला जे आहे ते चारते. आणि हो, आम्ही जेव्हा ना गेल्या वेळी रायगडावरती आलो होतो ना, म्हणजे मी, आशूचे बाबा आणि आशू, आम्ही तिघंच जे आहे ते आलो होतो. आत्ता रिसेंटली म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. आम्ही जे आहे ते रायगडावरती आलो होतो, रायगड पूर्ण बघितला. आणि खाली उतरून नाही ना आम्ही गेलो जेवायला, म्हणजे गडासमोरच जे आहे ते हॉटेल आहे. आता मी काही त्याचं नाव घेत नाही आहे. तर ना आम्ही ना तिथे गेलो, म्हणजे हॉटेलमध्ये अजिबात गेलो नाही, फक्त बाहेर जो बोर्ड लावला होता ना तो वाचला. आणि ना काय खायचं हे डिसाईड करत होतो. आशूच्या बाबांना फिश खायची होती आणि मला व्हेज खायचं होतं. तर त्यांचं असं कन्फ्युजन होतं की इथे खायचं का पुढे खायचं. म्हणून ना आम्ही हॉटेलपासून थोड्याशा अंतरावरती गेलो आणि सावलीमध्ये उभं राहून डिस्कस करत होतो की आम्हाला खायचं काय आहे. आणि मग आशूच्या बाबांनी असं फायनल केलं की चला त्याच हॉटेलमध्ये जाऊयात, मी फिश खातो आणि तू जे आहे ते व्हेज खा. मग म्हटलं की ठीक आहे चालेल. आणि ना आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे जे काका होते ना त्यांना विचारलं की काय काय जेवायला, फिश आहे का किंवा व्हेजमध्ये काय काय, असं विचारत होतो. तर ते काका आहेत ना एवढे जास्त चिडले आमच्यावरती. ते म्हटले की तुम्हाला अजिबात तिथं काही खायला मिळणार नाही आहे, जे आहे ते सगळं संपलेलं आहे, असं ते म्हणाले. मला असं वाटलं की ते पहिल्यांदा जे आहे ते मजाक करत आहेत. पण ना ते म्हटले की आम्हाला ना तुम्हाला काही द्यायचंच नाही आहे. आम्ही ना एकदम शॉक झालो की ते असे का म्हणाले म्हणून. त्यानंतर त्यांचं असं उत्तर होतं की तुम्ही जे आहे ना आधी आमच्या हॉटेलमध्ये आले, तुम्ही काही घेतलं नाही, काही नाही, तो लगेचच जे आहे ते दुसरीकडे निघून गेले, दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून गेले आणि पुन्हा जे आहे ते परत आमच्याच हॉटेलमध्ये जेवायला आले, असं त्यांचं मत होतं. पण ना झालं असं होतं की आम्ही ना त्यांचा फक्त बोर्ड वाचला, इवन की आम्ही हॉटेलमध्ये एंटर पण नाही केलं, बाहेरच्या बाहेर ते बोर्ड वाचला. मग थोडंसं सावलीमध्ये उभं राहिलो, डिस्कस केलं आणि शेवटी फायनल झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्याच हॉटेलमध्ये गेलो. असं हे आमची साईड आहे. आणि त्या काकांना असं वाटलं की आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो, तिथं जाऊन विचारपूस केली आणि पुन्हा त्यांच्या हॉटेलमध्ये आलो. हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता, जो की त्यांना असं वाटणं साहजिक आहे. पण आम्ही त्यांना सांगत होतो की नाही, आम्ही जे आहे ते इथं फक्त बोर्ड वाचले
आणि सावलीमध्ये उभं राहून डिस्कस केलं आणि तुमच्याकडे आलो. पण त्यांना काही ऐकून घ्यायचं नव्हतं. त्यांनी काही आम्हाला जेवण वगैरे काही दिलं नाही, बाहेर तेच काढलं. म्हणजे मला फक्त सांगायचा हाच मुद्दा आहे की तुम्ही ना टुरिस्ट पॉईंट आहे हा, म्हणजे रायगड जो आहे तो टुरिस्ट पॉईंट आहे. तुम्ही जर अशा ठिकाणी असं करत असाल तर कसं चालेल ना. म्हणजे ते जे काका होते ना तिथं काम करायला होते आणि ना तिथं जे आहे त्या मेसचे जे मालक होते ते पण तिथंच होते आणि काकू पण ज्या आहेत त्या मेसच्या मालकीन ज्या आहेत त्या पण तिथेच होत्या. इव्हन की ते दोघेही काहीच नाहीत बोलले. म्हणजे आमच्या बाजूने तर बोललेच नाहीत आणि त्या काकांना पण काही बोलले नाहीत. मग म्हटलं आम्ही पण ज्या ते डिरेक्टली मेसमधून बाहेर त्यानंतर मलाच एवढं जास्त राग आला ना, आशूचे बाबा तर काही बोललेच नाहीत आणि मला पण म्हटले की नको त्या काकांना काही बोलू नको, कारण का ते जे आहे ते थोडेसे वयस्कर होते. त्याच्यामुळं मला पण काही आशूच्या बाबांनी बोलून दिलं नाही. पण मला खूप जास्त राग आला होता, कारण का आशू आमच्यासोबत होता आणि ना आम्ही भर दिवसा जो आहे तो रायगड उतरून खाली आलो होतो आणि ना भूक पण जी आहे ती खूप जास्त लागली होती आणि आशूला पण जे आहे ते आम्हाला चारायचं होतं. मग त्यांनी ना ॲटलिस्ट आशूकडे पण बघून तरी जे आहे ते जेवण द्यायला हवं होतं. म्हणजे आम्ही तर काही फुकट जेवणार नव्हतो, पैसे पण आम्ही त्याचे पे करणार होतो. पण तरी त्यांनी असं केलं ना, त्याचा खूप जास्त राग आला आम्हाला. त्याच्यानंतर ना आम्ही ना अजिबातच कुठे खाल्लं नाही. डिरेक्टली जे आहे ते आम्ही आमच्या एरियामध्ये आलो आणि तिथं जे आहे ते आम्ही जेवण केलं. तर ना तुम्हाला सांगायचा मुद्दा हाच होता की असं टुरिस्टसारख्या ठिकाणी होतं. म्हणजे मला पहिल्यांदा जे आहे ते माहीत पडलं की असं पण गोष्टी असतात आणि अशा पण गोष्टी घडतात. चला असो, त्यापासून मी एक गोष्ट शिकले की आता मी ना कुठे पण गेले ना की ना माझा घरचा डब्बा ना सोबत घेते. आत्ता पण जे आहे ते आम्ही येताना घरून डबा घेऊन आलो होतो आणि एका ठिकाणी शांत बसलो आणि जेवण केलं. त्यानंतर ना मी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे की आम्ही जे आहे ते गाडीला रिटर्न पाठवून दिलं होतं. आता आम्हाला ना घरी जायचं कसं ना हे अजिबातच माहीत नव्हतं. म्हणजे ना आम्ही जोपर्यंत स्टॉपवरती आलो ना, बस स्टॉपवरती आलो ना, तोपर्यंत बस जी आहे ती निघून गेली होती. म्हणजे फक्त आम्हाला जो आहे तो 10 मिनटं लेट झालं होतं आणि याच्या पुढची जी बस होती ती 4:30 वाजता होती. मग ना एका ठिकाणी ना सावलीत जे आहे ते शांत बसलो आणि आशूचं बघा ते जे रोपवे आहेत ना त्यांच्याकडे बघणं चालू आहे आणि तो ना त्याचं असं म्हणणं आहे की ते जे आहेत ना एरोप्लेन आहेत. मी म्हटलं की ठीक आहे बाबा, ते जे आहेत ते एरोप्लेनच आहेत. थोडीफार तिथे शॉपिंग केली. म्हणजे आशूसाठी जी आहे ती मला ही कॅब घ्यायची होती. ही जी ऑनलाईन मी कॅब बघितली होती ना ती 300-350 रुपयाला होती आणि इथे मला जी आहे ना फक्त 100 रुपयाला मिळाली. मग म्हटलं की चला ती जी कॅब आहे ती त्याला घेऊयात. आत्ता तर तो काही यूज नाही करणार, पण उन्हाळ्यामध्ये तो नक्की यूज करेल. नाही इथे गाडी बघायला गेलेत, म्हणजे कोणती गाडी जाते की नाही हे जे आहे ते बघायला गेलेत. ॲटलिस्ट आम्हाला निम्म्या रस्त्यापर्यंत जरी जायला वाहन मिळालं ना तरी आमचं आहे ना आम्ही तिथून पुढे कसंही जाऊ. पण ना तो निम्म्या रस्त्यापर्यंत वाहन मिळणं ना खूप जास्त मुश्किल आहे. आणि माझ्या शेजारी ना इथे एक शाळेची मुलगी पण येऊन बसली होती. तिला पण जे आहे ते सेम डेस्टिनेशनला जायचं होतं. तिचं असं म्हणणं होतं की इथे जी आहे ना एक 6 सीटर येते ती जी आहे ती तुम्हाला सोडवेल निम्म्या रस्त्यापर्यंत. मग म्हटलं की चला थोडा वेळ आहे आपल्याकडे, तोपर्यंत आपलं जे आहे ते एडिटिंगचं काम करूयात. आणि बघा इथे छान कुंडीतीनं बटरफ्लाय येऊन बसलं होतं. म्हटलं की थोडंसं त्याचं कॅप्चर करत आणि ना त्याला ना बहुतेक उडता येत नाही आहे, कारण मी खूप जास्त जवळून शूट करते तरी ते काही उडायचं नाव घेत नाही. आणि बघा माझं जे आहे ते एडिटिंग सगळं कंप्लीट करून झालेलं तरी अजून ती 6 सीटर जी आहे ती आलेली नाही आहे. आणि त्या मुलीचं असं म्हणणं होतं की ही ती जी 6 सीटर आहे ना ती आजच उशिरा झालेली आहे. नेहमी आमच्यासोबतच असं का होतं ना काही कळत नाही. आणि अशी बघा पहिल्यांदा जो आहे ना तो 6 सीटरमध्ये बसलेला आहे आणि त्याचा आहे ना हा एक्सपिरियन्स म्हटलं की कॅप्चर करावा. सगळीकडे जो आहे तो खूप छान बघतोय तो. चला तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.